नमस्कार, मी सुमित एल एस मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आम्ही बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बारामतीमध्ये जातो आहोत। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार या सामन्याचा तिसरा अंक पाहायला मिळतोय। पहिल्या सामन्यामध्ये शरद पवार जिंकले, दुसऱ्या सामन्यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आणि आता तिसरा सामना होणार आहे तो युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये। या निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवरती आरोप केले, काही उमेदवार फोडाफोडीचे प्रकरण झाले असंही त्यांनी म्हटलंय। आज त्या युगेंद्र पवार यांचा विवाह देखील होतो आहे। मात्र इथं या ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता अजित पवार सभेसाठी पोहोचणार आहेत। ते लग्नाला उपस्थित राहणार का, अशा देखील चर्चा घडतायत। नेमकी बारामतीमधील स्थिती काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे, वातावरण कसं आहे, जाणून घेऊयात। आपल्यासोबत काही पदाधिकारी देखील आहे। कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहे तुम्ही? भारतीय जनता पार्टी। काय नाव तुमचं? रघु चौधर। तुम्ही इथे स्वतंत्र निवडणूक लढवताय की कोणाला पाठिंबा दिलाय? स्वतंत्र। तुमचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे? हो आहे ना। कुणाच्या विरोधात तुम्ही लढताय? राष्ट्रवादीच्या। कुठल्या? दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात? हो, दोन्ही। का तुम्हाला काय म्हणजे इथे काय असं वाटतंय की तुम्ही वेगळी निवडणूक लढवावी, तुम्हाला वाटलं तुमची वरती तर युती आहे, इथं का नाही झाली? जनतेला खाली बदल हवाय म्हणून आम्ही लढतोय। का हवाय पण बदल? घराणेशाही, जनतेला घराणेशाही नको आहे। म्हणजे विकास किंवा बाकीच्या कुठल्या मुद्द्यांपेक्षा घराणेशाही महत्त्वाचा मुद्दा आहे इथे? घराणेशाही बी विकास आहे, लोकांच्या काही समस्या पण आहेत तिथं। लाईट असेल, वीज पाणी व्यवस्था आहे, अजून समस्या अजून बी समस्या आहेत। म्हणजे वरतून जे दिसतंय की सगळा विकास झालाय तशी स्थिती नाही आहे का? विकास फक्त हा 5 किलोमीटरचा विकास आहे। तुम्ही इथून 5 मिनिटाच्या अंतरावर गेला की लोकांना अजून पाणी नाही प्यायला। म्हणजे ते नगरपंचायतीच्या किंवा परिषदेच्या हद्दीमधला? हो, हद्दीपुरता विकास आहे फक्त। ते बी काही भागामध्ये तुम्ही इथून पाठीमागे गेलं 2 मिनिटं अंतरावर, इथं बघा जाऊन तुम्ही अजून लोकांची समस्या आहेत पाणीच्या, लाईटच्या। म्हणजे आम्हाला वरतून जे बारामती आता दिसतंय सगळं स्वच्छ सुंदर वगैरे, ते मर्यादित आहे? फक्त ते मर्यादित आहे, फक्त मर्यादित आहे फक्त। दुसरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती की इथे 8 जागेंवरती बिनविरोध निवडणूक झाली, तर का असं झालं असं वाटतं तुम्हाला? 8 जागेवरून तिथं फक्त काय लक्ष्मी आली, तिथं अपेक्षित उमेदवार होते। आम्ही पक्षाचे फक्त काय 28 उमेदवार दिलेत, 30 उमेदवार आमच्या भाजपचं। कितीपैकी? 42 पैकी, आणि एक नगराध्यक्ष दिला। आणि बाकीच्या जागेवर अपेक्षा असल्यामुळं त्यांचे फक्त काय देवाणघेवाणामुळं ती 8 बिनविरोध झाले त्यांचे। आता संपूर्ण राज्यामध्ये आपण बघतो की अनेक ठिकाणी नगराध्यक्षपद असेल किंवा अनेक नगरसेवक असेल, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या इथं बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, इथेही 8 जागेवरती झाल्या आहेत, तर कितपत योग्य आहे हे असं? काय हे थोडक्यात एक लोकशाहीला हीच आहे, पण तिथं थोडं दबाव तंत्र वापरून, सत्तेचे गैरवापर करून अशा पद्धतीनं तिथं बिनविरोध झालेले दिसते चित्र असं। तुम्ही जेव्हा तुमच्या पक्षांच्या वरिष्ठांना सांगितलं की इकडे तुम्हाला स्वतंत्र निवडणूक लढवायची आहे, तर त्यांनी काय म्हणाले की राष्ट्रवादीबरोबर आघाडी करा किंवा काय असं काय बोलले की स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी लगेच होकार दिला? वरिष्ठाकडून अशा सूचना आल्या, जर स्थानिक लेवलला तुमची जर युती होत असेल तर युती करा, नाही तर आपलं सेपरेट लढा। मग तुम्हाला युती या ठिकाणी करावीशी वाटली नाही? नाही तिकडे वाटते। पण मग तुम्हाला असं वाटतं की आता इथं दोन्ही राष्ट्रवादी इतक्या स्ट्रॉंग पद्धतीनं लढतायत, तर तुमचा इथे टिकाव लागू शकेल? हो, लागू शकेल ना। का असं म्हणजे नेमकी काय मुद्द्यांवरती तुम्ही लोकांच्या समोर जाताय? आत्ता तर बघितलं ना, लोकांचा मूळ मुद्दा आहे ते आम्हाला घराणेशाही नको आहे। आणि तुम्ही जे म्हणताय ना की 8 जागा बिनविरोध झाल्या, तिथं पूर्णपणे लक्ष्मी दर्शन झाले। आणि लक्ष्मी दर्शन म्हणजे लोकशाहीची हत्या झाली। तिथे तुमचे उमेदवार नव्हते का? तिथं आमचे अपक्ष उमेदवार होते, पण तिथं तुमच्याकडनं चुकीच्या लोकांवरती विश्वास टाकला गेला? नाही नाही नाही, त्या लोकांवरती दबाव आणला गेला। ते लोक दबावाला बळी पडले गेले तिथले। तुमच्यावरती पण BJP-वरती इथं काही झाला दबावाचा परिणाम? तसं BJPवर बी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण काही जागेवर असे काय BJPचे विड्रॉल झाले नाही, फक्त 2-3 जागा वगळता विड्रॉल झालेत फक्त। आत्ता नेमकी तुम्ही काय भूमिका घेऊन लोकांच्या पुढे जातायत? प्रथमतः मी माझी ओळख सांगतो। मी सतीश अरुण फाळके, माजी नगरसेवक, बारामती नगर परिषद बारामती, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष, उद्योग आघाडी। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज जी बारामतीत प्रक्रिया घडलेली आहे की जे इलेक्शन पोस्टपोन झालेलं आहे, त्याची पहिली रिट याचिका इलेक्शन पिटिशन याचिका ही मी स्वतः दाखल केलेली आहे। मी प्रभाग क्रमांक 17 उमेदवार आहे। माझा उमेदवारी अर्ज वेळेत तिथं उपस्थित असूनसुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज नाकारलेला होता। आम्ही 19 तारखेला सेशन कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल केलं। इलेक्शन पिटिशन दाखल करताना माझ्या अर्जाची पूर्ण स्क्रुटिनी झालेली होती। त्याच्यानंतर प्राथमिक निवडणूक निर्णय अधिकारी ह्या 2 अधिकाऱ्यांच्या सह्या झालेल्या होत्या।
त्याची अनामत रक्कम 17 तारखेला साधारण 2:40 2:30च्या दरम्यान फाटलेली होती. ते सर्व घडत असताना जवळजवळ 2:40 ते 2:45च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील, त्यांचे 41 उमेदवार प्लस त्यांचे सूचक, त्यांचे जे महिला आहेत त्यांचे मिस्टर आणि प्लस त्यांचे सर्व हस्तक एकदम 300 ते 400च्या मॉबनी तिथं आले आणि सगळं संपूर्ण प्रशासनाचा बोजवारा उडाला गेला. पण जसं तुम्ही म्हणालात की वेळेवरती तुमचा अर्ज दिला गेला होता तरी पण तो नाकारला, इतके लोक आले, जरी ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती विकास झाला आहे, राज्य पातळीवरती पवारांचं नाव आहे, तरी पण त्यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी असे सगळे प्रयत्न का करावे लागले किंवा तुमचा उमेदवारी अर्ज बाद का करावा लागला त्यांना? मुळात बारामतीमध्ये खूप मोठ्या पद्धतीने एकाधिकारशाहीचा आणि दादागिरीचा वापर केला जातो आणि हे आज नाही, गेले 25-30 वर्षापासून ह्याच पद्धतीने त्यांची एकाधिकारशाहीचा गैरवापर करून इलेक्शन दडपण्याची प्रक्रिया सातत्याने ते राबवत असतात. ते राबवत असताना आता तुम्ही म्हणताल की भारतीय जनता पार्टीने किती लोक उभे केलेत किंवा त्यांनी विकास केला आहे. वास्तविक भारतीय जनता पार्टींनीच म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून रिंग रोड असेल, म्हणजे पाटस बारामती जो रस्ता झाला तो केंद्र सरकारच्या निधीमधनं झाला. आता तुमचा मेडिकल कॉलेज असेल, म्हणजे आयुर्वेदिक कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, तो सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातूनच निधी आलेला आहे. नंतर बारामती फलटण रस्ता जो आता चालू काम आहे ते सुद्धा केंद्र सरकारच्याच माध्यमातून निधी आहे. मग हे सगळे जे मुद्दे आहे की BJPच्या सरकारच्या कालावधीमध्ये जे काम झालं आहे तेच मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर चालले आहात, तर हे कॉलेज झालं किंवा बाकीचे झालं, रस्ते झालं, त्याबरोबर इथे काय शहरामधले नेमकी काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या पुढे जात आहात? शहरामध्ये आज मेन रोडला आपल्याला विकास बघायला मिळतो, पण ज्यावेळेस तुम्ही गल्लीबोळात फिरताल, ज्या पद्धतीने लोकांच्या मुख्य सुविधा आहेत, मग ते ड्रेनेज लाईन असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, स्ट्रीट लाईट असतील, ह्या बऱ्याचशा भागात अजून सुविधा पोचायच्या राहिलेल्या आहेत. ते विषय असतील, त्याच्यानंतर लोकांच्या आरोग्याविषयी समस्या असतील की प्रभागामध्ये एक 4-5 प्रभागाच्या पॉकेटमध्ये आरोग्याच्या सुविधासाठी दवाखाना छोटा उभारण्याची गरज असेल. पूर्वी नगरपालिकेकडे आपला दवाखाना होता, पण ह्यांनी तो नगरपालिकेचे जे दवाखाने होते ते हँडओव्हर केले राज्य सरकारकडं. तेच आता छोटे छोटे दवाखाने पॉकेटमध्ये प्रभागामध्ये उभारणं करण्याची गरज आहे. तर तुम्ही जसं म्हणालात की इतका दबाव आला, त्यानंतर पण भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहे, जसं उमेदवारी अर्ज भरतानाच इतका दबाव आला, तर निवडणूक झाल्यानंतर पण काही दबावाचा प्रकार घडू शकतो नाही घडू शकत. का असं? म्हणजे भारतीय जनता पार्टी तेवढं सक्षम आहे. पण मग आता उमेदवारी अर्ज दाखल करताना तर झालं तसा दबावाचा प्रयत्न? हो झाला ना. म्हणजे तुम्हाला झाला तरी तशी काही भीती नाही आहे सध्या? नाही ना, भीती नाही आम्हाला. या ठिकाणी 5 किलोमीटरच्याच पट्ट्यामध्ये फक्त विकास झाला आणि अजूनही काही विकासाच्या गोष्टी करणं बाकी आहे असं इथल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. जाणून घेऊयात अजून नागरिकांच्या काय समस्या आणि काय मुद्दे आहेत ते. नमस्कार, काय नाव तुमचं? बाबा साबळे, इव्हेंट मॅनेजमेंट आहे माझं. तुम्ही कुठे राहता? साई कार्यालय आणि सिद्धिराज बारामतीतच राहतो मी, सायली येईलला. तुम्ही बारामतीचे गोल्डमॅन दिसताय. असं काय नाही, आता पवारांची कृपा म्हणायचं सगळी. कसं आहे वातावरण निवडणुकीचं इथे? वातावरण छान आहे. काय झालं, बारामतीचा विकास एवढा सुंदर दादानी केलेला आहे की अप्रतिम विकास आहे. कामं धडाडीची, युवकांसाठी, वयस्कर लोकांसाठी एकदम कामं चांगली. पण काही लोकांचं इथं असं म्हणणं आहे की हा विकास फक्त ठराविक एरियापुरता किंवा 1-2-5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्येच मर्यादित आहे, बाहेर जास्त विकास नाही आहे. नाही साहेब, माझं एक 12 किलोमीटरवरती गाव आहे गाडीगोडी म्हणून. तर ऑलरेडी गाडीगोडी 12 किलोमीटरवरती गाव असताना ग्रामीण आहे, पण तिथं मंदिराचं काम, रस्त्याची कामं, गटराची कामं सगळी टोटल साहेब झालेली ती. मग त्याच्यामुळं कसं की दादांनी प्रत्येक खेड्यापाड्यात बारीक काव्यांनी लक्ष दिलेलं आहे. पण मग आता तुम्ही म्हणता सगळा विकास झाला आहे, मग आता इथे काय अजून विकास करायचा बाकी राहिला आहे? बारामतीत नाही, टोटल विकास झालेला आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट अशी राहिलेली नाही. शेवटी काय होतं, अपेक्षा संपत नाहीत. पण एक आहे की मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, पण जो काम चांगलं करतो तो नेता धडाडीचाच आहे. पण मग इथे आता पवार विरुद्ध पवार परत इकडे सुरू झालंय, तर आता इथे कोणत्या पवारांना कौल द्यायचं ठरवलंय तुम्ही? नाही, बहुतेक हे असं काय झालं, आता तुम्ही मीडियावाले विचारताय, पण आम्हाला तर असं काय वाटत नाही की पवार. पण मग आहेच ना, युगेंद्र पवारांनी इकडे पॅनल टाकलेलं आहेच ना. काय आता होतं साहेब, घरात बसल्यानंतर सगळी चहा पाणी जेवण व्यवस्थित होतं, बाहेर आल्यानंतर पॅनल वगैरे लोकांना वाटतं, पण असं काय नाही. पवार फॅमिली एकच आहे. अच्छा, तुम्ही मोठा दावा करताय हा. मोठं 100% दावा करतोय. पण
मग का मग जर एकच फॅमिली आहे तर मग इथे निवडणुकीमध्ये का वेगवेगळे लढता महाराष्ट्रात ऑलरेडी बघतोय सगळ्या घरात हीच पद्धत झाली आहे राजकारणाची की ह्याच्यात आता काही वेगळा विषयच राहिले नाहीये की निवडणुकीमध्ये तुम्ही वेगवेगळे लढू शकतात घरामध्ये एकत्र राहू शकता असं. बरोबर की बरोबर. फक्त काय झालंय साहेब, हे सगळ्या महाराष्ट्रात ऑलरेडी असं झालेलं आहे, पण पवार फॅमिली एकत्रच आहे, असं काही नाही. काय अजून कुठले मुद्दे आहेत निवडणुकीमध्ये, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत असं वाटतं तुम्हाला? काय नाही, सगळं व्यवस्थित चाललंय, काय अडचण नाही. दादांमुळं सगळं बारामती तालुक्याचा विकास पूर्ण झालेला आहे. त्यामुळं कसं विरोधकांना ते बोलायचं नाही म्हणून बोलते ती, पण दादा 100% बारामतीचा विकास झालेला आहे. आता काही जणांचं इथं असं म्हणणं आहे की जे बिनविरोध अशा पद्धतीच्या निवडणुका इथे काही वॉर्डमध्ये झाल्या त्या ठिकाणी दबाव टाकला गेला असं काहींचं म्हणणं आहे. नाही, काय नाही, तसं काय झालेलं नाही. ज्या त्याच्या पद्धतीने ज्या त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे मग का त्या लोकांनी का पाठीमागे फॉर्म घेतले असतील, बिनविरोध का झाले असतील तिथल्या निवडणुका? काय त्यांच्या अडचणी त्यांच्या समजून घेतल्यावर काय अडचणच येत नाही माघारी घ्यायला. भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचं इथे असं म्हणणं होतं की त्यांच्यावरती दबाव टाकला गेला. नाही, असं काय झालेलंच नाही. 100% अजिबात झालेलं नाही बारामती तालुक्यात. आज सभा आहे अजित पवारांची आणि प्रचारही चालू आहे जोरात. काय आश्वासन आता देतात अजित पवार इथे? काय ना, आता निवडणूक आता माघारी झाली ना, 20 तारखेला निवडणूक होणार आहे. पण बाकी तर आहेच ना, बाकीच्या ठिकाणची निवडणूक तर आहेच ना. काय नाही, तर दादांनी सगळ्या महाराष्ट्राचा झांजवत चाललेला आहे. तुमचा पूर्ण याही निवडणुकीमध्ये पूर्ण सपोर्ट दादांना आहे? 100% माझाच नाही, सगळ्या तालुक्याचाच आहे. आपल्यासोबत बारामतीतले एक काका आहेत, त्यांनाही आपण विचारूयात. काका, काय नाव तुमचं? मी राजेश बापूराव साबळे, राहणार इंदापूर चौक, बारामती, जिल्हा पुणे. आता सध्या इथे निवडणुका चालू आहेत, आज सभाही होणार आहे, शेवटचा दिवस आहे. काय नेमकी इथलं वातावरण आहे? इथलं वातावरण तसं तर पूर्वीपासून हे पवार दादा झालं किंवा पवार साहेब झालं, सुप्रियाताई झालं, तर यांचं साम्राज्य आहे. परंतु आता जनतेतून वेगवेगळे सूर निघायला लागलेले आहेत. त्याच्या समस्या जनतेच्या ज्या आहेत, वेगवेगळे सूर निघायला लागले म्हणजे नेमकी काय? तर त्या वेगळे वेगळे सूर, याचा अर्थ की इथल्या लोकांना काही गोष्टी खटकू लागल्या आहेत. कुणाच्या, म्हणजे इकडच्या पवारांच्या, तिकडच्या पवारांच्या, की सगळ्याच पवारांच्या? मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की मी पवाराचं कोणत्या नाव घेणार नाही, परंतु त्यांनी जे प्रस्थापित केलेली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने मी तसं बोलतोय. पण का म्हणजे पवारांचं नाव घेण्यासाठी इतकं का घेत नाही आहेत तुम्ही नाव? पवार आता घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. जग जाहीर आहे की परवा दिवशी दादा म्हणले बी की त्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. आता तो अधिकार आहे का त्यांना? यांनी संविधानाला बदलण्यासाठी आम्ही जनतेतून सगळे म्हणतो की लोक संविधान बदलतील. यांनी संविधान जनतेपुरतं ठेवलेलं आहे. प्रस्थापित राज्यकर्त्यांना कुठेही कोणालाही संविधान लागू नाही असं माझा, म्हणजे मी स्पष्ट बोलू शकतो. इथे नगर परिषदेची निवडणूक आहे. इथे नेमकी काय वातावरण आहे? इथले काय विकासाचे मुद्दे काय आहे? प्रश्न काय आहे? लोकांचे प्रश्न काय आहे? इथल्या नगर परिषदेबद्दल बोलायचं झालं तर या नगर परिषदेमध्ये ज्या नोकर भरत्या आहेत त्या नोकर भरत्या परस्पर होतात, त्या जाहीर केल्या जात नाहीत. मग ज्या गरिबांना नोकरीची गरज आहे त्यांना कशी मिळणार नोकरी? ही व्यवस्था जी आहे ना ती बिघडून गेलेली आहे. तर त्या गोरगरीब जनतेच्या नोकऱ्या नष्ट झाल्यामुळं ते गुन्हेगारीकडे आणि 2 नंबरच्या व्यवसायाकडे वळू लागलेले आहे. बारामतीतल्या लोकांबद्दल बोलताय तुम्ही? बारामतीतल्या तरुणांकडे? त्यात लोकांबद्दल सांगतोय. बारामतीत ज्या दलित वस्त्या आहेत तिकडे बघा, किंवा जे गोरगरीब जनता, मागासलेली लोक आहेत, त्या मागासलेल्या लोकांना तेवढं विचारात घेतलं जात नाही इथल्या व्यवस्थेच्या अनुषंगाने. म्हणजे तुमचं प्रशासनावरती, व्यवस्थेवरती, की कुठल्या राजकारण्यांवरती म्हणणं आहे? नगरपालिकेवरती ज्यांचं प्रशासन, जे नगरपालिकेवरती प्रशासक आहेत त्यांचं काम आहे. मी त्यांना उद्देशून बोलतोय. मी सरळ कोणाच्या कोणत्या पवाराचं नाव न घेता, कारण त्यांच्या अंडरमध्ये हे सगळा कारभार चालतो. पण ठीक आहे, तुम्ही नाव घेत नाही, पण पवारांनी या ठिकाणी बारामतीचा विकास केला असं सगळीकडे आहे, तर ते सत्य आहे, ते आहे की नेमकी काय? आता विकास जर केला असं जर म्हणणं कोणाचं असेल तर मला दाखवा. आम्ही तर बघतो, आता इकडे येताना बघतो, रस्ते आहेत, झाडं आहेत, सगळ्या इमारती व्यवस्थित आहेत, तर अजून काय नेमकी? कसं असतं, विकास कोणाला म्हणायचा किंवा विकास कशाला म्हणायचा? विकास जे दरिद्रीत लोक जगत आहेत त्यांना कुठंतरी वरती काढलं याला विकास म्हणायचं. जे इमारती आहेत त्या पाडून दुसरी नवीन आधुनिक इमारती बांधल्या याला विकास म्हणता येणार नाही असं मी ठाम म्हणतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की इथे पायाभूत सुविधा सगळ्या झाल्या, पण अजून ग्राउंड लेवलला जे पाहिजेत ते झालेलं नाही. हां, मग तेच तर म्हण. काय बाकी आहे? काय अजून इथे करायचं काय बाकी आहे? गरिबांना नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि नोकऱ्या टेम्परवारी मिळतात ज्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, त्याच्या लाईफला काही उपयोग होत नाही.
म्हणून त्यांना सरकारी नोकरीत कुठंतरी सामावून घेतलं पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून त्या लोकांना आरक्षण बाजूला ठेवून त्या लोकांना डावललं जातं आहे. हा इथल्या व्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. आणि विकासाचा मुद्दा काढल्यामुळं मी विकासावर आणखी एक बोलू शकतो. विकास त्या भकास वस्तीमध्ये झाला पाहिजे, ज्या लोकांमध्ये म्हणजे ज्या लोकांची मुलं शिक्षणासाठी पुढं आली पाहिजेत, तर त्या लोकांचा विकास झाला पाहिजे, त्या मुलांचा विकास झाला पाहिजे, त्या सुशिक्षित बेकारांचा विकास झाला. म्हणजे एकाच दिशेने विकास होतोय असं तुम्हाला म्हणायचं आहे? एकाच दिशेनं नाही. ते कसं झालं आहे आता, या सगळ्या जेव्हापासून वरती केंद्रात सरकार बदललं गेलेलं आहे तेव्हापासून जातीवादाचा प्रश्न गांभीर्याने समोर आलेला आहे सर्वांच्या. आज आडनावावरून त्याची जात ओळखली जाते. नाही, हे सगळे मुद्दे आहे, हे सगळे प्रश्न आहे केंद्र सरकारच्या पातळीवरती, राज्य सरकारच्या पातळीवरती. पण आता नगर परिषदेच्या संबंधाने जर बोलायचं झालं तर आता इथे नेमकी बारामती शहरामध्ये नगर परिषद आहे, तर या ठिकाणी नेमकी काय गोष्टी करणं अजून बाकी असं तुम्हाला वाटतं? या सगळ्यात महत्त्वाचा शहरातला प्रश्न आहे की इथं अतिक्रमण अधिक पार्किंगची समस्या गंभीर आहे. त्याकडे नगरपालिकेचं लक्ष नाही का? नगरपालिका काय परराष्ट्रात आहे का बारामतीची नगरपालिका? बारामतीची नगरपालिका शहरात असून शहरातल्या समस्या जर नगरपालिकेला दिसत नसेल तर ती प्रशासनाचा दोष आहे. ती माझ्यासारख्या सामान्य माणसाने समोर आणणं काही गरज नाही. त्यांना दिसत नाही का ते जाणून बुजून करतात, याचा विचार व्हायला पाहिजे दादाकडून किंवा पवारांच्याकडून, तर तो होत नाही. त्यामुळं जनता नाराज आहे यावेळेस. आता आम्ही इथे काही जणांशी बोलत होतो, त्यांना आम्ही विचारलं की पवार विरुद्ध पवार असा सामना आहे, तर काहींचं असं म्हणणं आहे की हे एकत्रित पद्धतीनेच सगळं आहे, फक्त निवडणुकीमध्ये लढायचं म्हणून वेगळे लढताय. तुमचं असंच मत आहे की काही वेगळं मत आहे? आता ते काय वेळेला त्यांचं ट्रीटमेंट जसं येतं त्यावरून मी माझं अभिप्राय असा देतो त्यांच्याबद्दलचा की ते जे बोलतात ते करत नाही, जे करतात ते बोलतच नाही. अच्छा, हे सगळीकडे आहे तसं बारामतीमध्ये पण हे सगळं आहे? अर्थातच सगळी माणसं एकसारखीच आहेत. आता फरक एवढाच आहे की काही गरीब, मोठ्या प्रमाणात गरीब आहेत आणि मोजके लोक अगदी श्रीमंत इतके झालेत की त्यांची बराबरी होऊच शकत नाही. थोडक्यात या ठिकाणचा जो विकास आहे तो मर्यादित स्वरूपात झाला आहे आणि अजून खालीपर्यंत हा विकास पोहोचला पाहिजे असं काकांचं म्हणणं आहे. जेवढा विकास व्हायला पाहिजे त्यांच्याकडे सत्ता असताना तेवढा विकास त्यांनी केलेला नाही, किंबहुना त्यांना करायचाच नसावा. आणि राहिला तो माझ्या संस्थेचा विषय की त्या संस्थेकडं जवळपास जी मी संस्था, ज्या संस्थेबद्दल बोलतो ती माझी दलितोद्धार कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटी, ही दलितोद्धार सामुदायिक सहकारी संस्था आहे. नेमकी काय काम करते ही संस्था? ही संस्था काय काम करते? शेती पिकवते आणि त्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून ही सामुदायिकरित्या शेती पिकवून त्यांच्या उपजीविकेचं ते साधन आहे. आज ते बंद पडलेलं आहे. प्रशासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा करताना मी का बंद पडलं, काय झालं नेमकी? नगरपालिकेने, बांधकाम विभागाने त्या ठिकाणी त्यांच्या पलीकडच्या आमच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी प्लॉटिंग करून त्यांच्या इमारतीसाठी, ते मंजुरीसाठी आमच्या क्षेत्रामधून रस्ता काढला आणि त्या रस्त्याखाली आमचा पाण्याचा पाट घेतला. त्यामुळं ते पाण्याचा पाट बंद झाला आणि आमची शेती बंद पडलेली आहे. त्याबद्दल मी प्रशासनाकडं वारंवार पाठपुरावा करतो आहे. पण मग तुम्हाला दुसरीकडे कुठं जमीन दिली नाही का त्यांनी? जमीन देण्याचा विषयच नाही. त्यांनी आमची रस्त्याखाली घेतलेली जमीन त्याचा मोबदला मागितलेला आहे, परंतु त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रशासनाबरोबर आमच्यासारखी दलितोद्धार कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटीची संस्था खूप छोटी आहे आणि या संस्थेत काम करणारे सगळे मजूर आणि गरीब आहेत, अशिक्षित. त्यापैकी मी छोटासा, म्हणजे एक सुतारकाम करणारा एक छोटासा शेतकरी, मी त्यांच्याशी प्रशासनाबरोबर या सगळ्या गोष्टी नाही भांडू शकत. त्यांनी मला वारंवार सांगितले की तुम्ही कोर्टात जा, तुम्हाला कोर्टातून न्याय मिळेल. मी कोर्टात नाही जाऊ शकत, मी गेलेलोही नाही. मी प्रशासनाकडे रीतसर माझी मागणी पुराव्यानिशी त्यांच्याकडे केलेली आहे आणि पाठपुरावा करतो आहे. तरी देखील प्रशासन जाणून बुजून या विषयाकडं, गंभीर विषयाकडं, आमच्या उपजीविकेचं साधन हिसकावूनसुद्धा गंभीर विषय असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती शेती बंद पाडलेली आहे. तर ती मला शेती पूर्ववत करून द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि त्याबद्दल मी पाठपुरावा करतो आहे. आत्ता सध्या हे प्रकरण पेंडिंग आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे. काकांनी त्यांच्या संस्थेच्या संदर्भामधले पण आणि बारामती नगर परिषदेच्या हद्दीतील बारामती शहरातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती देखील प्रकाश टाकला आहे. आपल्यासोबत बारामतीतले काका आहेत. काका, काय नाव तुमचं? सत्यवान शंकर खिराडे, सफाई कर्मचारी,
माझी सफाई कर्मचारी आहे कुठे नगर परिषदेचं नगर परिषदेत होतो. नगर परिषदेचीच निवडणूक चालू आहे सध्या, काय इकडचं वातावरण? माझ्या हिशोबाने जी अजितदादांनी बारामतीत जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे नाही का, आणि विकासाला जी गती दिलेली आहे त्या विकासाला पाहूनच जनतेने पुढे सरकावे असे मी स्वतः आवाहन करतो. कारण गेली 60 तुम्ही अजितदादांनी जो विकास या ठिकाणी केला त्याच्यावरती खुश आहात तुम्ही? एकदम आनंदात आहो, इतका आनंदात की भरभरावून गेलो आहोत. आमच्या वेळेस तो काळ असा होता की हाताच्या बाहेर निकृष्ट होता. काय होती म्हणजे 60 वर्ष तुम्ही सांगितलं की 60 वर्षापासून तुम्ही इकडे राहतात, तर पहिलेची स्थिती आणि आत्ताची स्थिती काय नेमकी पवारांनी या ठिकाणी बदल केलेत, कशा पद्धतीने बारामती इकडे बदललंय? पहिलं दगडासारखी होती 60 वर्षापूर्वी, चालता येत नव्हतं. परंतु ज्यावेळेसपासून आमच्या थोरल्या दादांनी शरद पवारांनी पदार्पण केलं त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जे रोड मॅप, आता जे मॉल तयार होतात, आता जी मंडई तयार होती आहे, त्यात सगळ्यात मोठा विकासाचा वाटा हा अजित पवारांचाच आहे आणि असणारही आहे. कारण हा हे बारामती माझ्या अजितदादाचा आणि शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. इथं त्यांना कुणी डावलू शकत नाही. हे माझं मनापासून हे आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की आम्ही जी बघितलं नव्हतं ते आमच्या मुलांना तरी पाहू द्या. जी विकास चालला आहे, जे विकास करतायत अजितदादा पवार साहेब आणि शरद पवार साहेब, हे जे विकास करतात त्याला हातभार तरी लावा, त्याला नीटनेटका. म्हणजे हाच विकास चालू द्यायचा असेल, पुढच्या पिढीला पण विकास पाहिजे असेल तर पवारांना परत एकदा निवडून दिलं पाहिजे, परत संधी दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? दिलंच पाहिजे. कारण जोपर्यंत आमचे दादा आहेत विकासाला गती देणारे, तोपर्यंत बारामतीचा विकास वाढतच राहणार आहे आणि विकास होतच राहणार आहे. पण काका, जसं इथल्या लोकांनी ठरवलं होतं की जे तुम्ही बारामतीच्या विकासाबद्दल बोलतात की लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं, विधानसभेला दादांना निवडून द्यायचं, आता नगर परिषदेला तुम्ही कुठल्या पवारांना तुम्ही निवडून देणार? युगेंद्र पवारांनी पण या ठिकाणी उमेदवार उभे केलेत, तर अजित पवार की युगेंद्र पवार? मग माझं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीने विकास केला आहे त्या विकासाला बळकट करा. मग योगेंद्र पवार असो, थोरले दादा असो किंवा अजित पवार साहेब असो, ज्यांनी विकास केला आहे त्यांना तुम्ही वोटिंग जरूर करा. कोणी केला विकास? विकास तर आता पहिलं तर दादांनी थोरल्या केलं, आता करतायत अजितदादा पवार साहेब करत आहेत. त्या विकासाला पाहून पुढं यावे व्यक्तींनी, नाही तर उगाच निष्कारण असं नाही का हे करून आपलं नुकसान करून घेऊ नका. म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा विकास चालू ठेवायचा असेल तर अजित पवारांना निवडून दिलं पाहिजेत आणि आपलं नुकसान करून घ्यायचं नसेल तर पवारांना साथ दिली पाहिजेत. बारामतीमधले रिक्षा चालक काका आपल्यासोबत आहेत. तुम्ही शहरभर फिरत असतात, त्यामुळे शहरभरातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. आता काय नेमकी समस्या आहेत, काय वातावरण आहे, निवडणुकीमध्ये नेमकी काय रंगत आहे? रंगत काहीच नाही. एक नाम केशव, बारामतीचा राष्ट्रवादी पक्ष. पण कुठला राष्ट्रवादी पक्ष? अजितदादांचंच वर्चस्व आहे ना बारामतीमध्ये, त्यामुळं काय जास्त इथं विरोधक नाही, म्हणजे विरोध नाही असा जास्त. एकतर्फी निवडणूक आहे? एकतर्फी निवडणूक. का असं, म्हणजे लोकांना इतकं पवारांविषयी प्रेम असण्याचं किंवा लोक इथं निवडणूक एकतर्फी होण्याचं काय कारण असावं? मला असा प्रश्न पडतो, असा प्रश्न का करतात लोक? कारण असं दादांच्या कामाबाबत कुठलंही कसलंच हे नाही ना. बारामतीला काय त्यांनी कमी होऊनच दिलं. अच्छा, म्हणजे इतकी कामं झाली, इतका निधी आला की एकतर्फी नाही झाली तरच नवल असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, तसं निवडणूक ही अशी ह्याच्यात झाली पाहिजे विरोधात. काय थोडं विरोध कोणतरी असते नाही असं नाही, पण आता ह्या वेळेस जरा जास्त विरोध झालेला आहे. कारण का शरद पवार हे वेगवेगळे झालेले आहेत ना, त्यामुळे थोडा विरोध जास्त आहे. पण कोणी केला विरोध? कोणाचा जास्त विरोध झाला आहे? राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांचा, जे थोरल्या पवार साहेबांच्या बाजूचे जे लोक आहेत त्यांचा जास्त विरोध आहे. पण मग ज्यावेळेस असं होतं की आम्ही लोकसभेला बघितलं, विधानसभेला बघितलं, आताही पंचायत समितीच्या, नगर परिषदेच्या वेळेस, मग तुमच्यासारखी जी लोकं आहेत की त्यांना मग कुठे चलबिचल होते की नेमकी कोणाला मतदान करावं कोणाला नाही? नेमकी तुमच्या मनातली भावना त्यावेळेस काय असते की जेव्हा दोन पवार किंवा दोन राष्ट्रवादी जेव्हा एकमेकांच्या विरोधात लढत असतात? तसं होत असणार आहे, लोकांच्या मनात काय चलबिचल होत असणार. नाही, तुमच्या मनात नेमकी काय चलबिचल असते अशा वेळेस की कुठल्या पवारांना मतदान करावं, कुठली भूमिका डोळ्यासमोर ठेवावी? तुमच्या मनातला नेमकी काय भावना असतात अशा वेळी? आता सध्या माझ्या स्वतःचं वैयक्तिक मत सांगतो मी. मला असं वाटतं की मला दादांच्या कामाविषयी समाधानी आहे मी, आणि माझं त्यांच्याकडेच जास्त ओढ आहे मताची. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझं बी दादांकडेच ओढ आहे. कारण हां,
दादाविषयी बोलणं म्हणलं तर अवघड काम आहे, कारण दादा म्हणजे एकच नेता आहे बारामतीमध्ये. तो असा नेता कडक नेता आहे आणि कामं करतो, बाकी काय पाहिजे आपल्याला. मग हे कडक कुठला? स्वभावाने कडक, कामासाठी कडक? कामाने कडक आहे. दादा सकाळी पहाटे 5ला उठतो. तू कडक स्वभाव सुद्धा असून सुद्धा ते इतके मनमिळाऊ होईल की त्या प्रमाणच नाही आहे, म्हणजे असं समजू नका. पण कामाबाबत सुद्धा त्यांचा इतका कट्टरपणा आहे की प्रमाणाच्या बाहेर आम्हाला दिसतंय ना ते. कारण आम्ही आता माझाच जन्म 24/1/66चा आहे, म्हणजे माझं 59 चालू आहे आत्ता रनिंग. आम्ही त्यावेळेसपासून बघत आलो लहानपणापासून. पवाराविषयी कुठलं बोलणं काम नाही, कारण साहेबांनी जी नाही केलं ते दादानी केलेलं आहे. लोक का म्हणतात की तो असं कसं म्हणतात की दादा नंतर साहेबांनी सगळं उभा केलं आहे. साहेबांनी काय उभा केलेलं नाही, दादानं उभा केलेलं आहे. साहेबांनी मग त्यांना खांब उभा मोठा केला. विकास कोण करते? दादा सकाळी पहाटे 5ला उठतो, नदी नाले वगैरे फिरतो, पाहणी करतो. लक्षात घ्या, लोकांची समस्या सोडतो. अधिकारी अशी पेंटे धरून पळतात, त्याच्यामुळे का ते अधिकारी उठलेले नसतात. मग दादा त्यांना भडकतो. सरकारी हे अधिकारी यांनी पटपट कामं केली पाहिजे. जसा नेता उठतो तसे ते पण अधिकारी उठले पाहिजे. दादांचा स्वभाव कडक आहे बोलण्याविषयी, ह्याचे पण कामाविषयी एकदम एक नंबर. मग तुमचं काय म्हणणं? जसं तुम्ही म्हणतात की इथे विकास दादांनी केला, तर मग आता शरद पवार साहेबांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे, सुप्रिया सुळेंनी साथ द्यायला पाहिजे, युगेंद्र पवारांनी त्यांना साथ दिली पाहिजे. घर एकत्र झालं पाहिजे. आमचं म्हणणं होतं की घर नाही, कार्यक्रमाच्या निमित्ताने ते एकत्र असतातच ना, पण निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मी विचारतोय. की निवडणुकीच्या दोघांनी एकत्र मिळून निवडणूक लढवायला पाहिजे होती, तर भरपूर जागा आल्या असत्या, भरपूर एक मोठा पाठिंबा भेटला असता. ह्यांच्याच चालली फुटाफूट, दुसरं त्यामुळे जनता नाराज आहे, बाकी काय ना. आणि साहेब पण दादाच आहे, दादा पण साहेबच आहे. सुप्रिया सुळे पण वहिनीचं आहे, वहिनी पण सुप्रिया सुळेचे, त्यामुळे कुठलीही अडचण नाही आहे. पण बारामतीमध्ये दादाशिवाय पर्याय नाही आहे. आजच्या निवडणुकीमध्ये आजची बांधली, एवढे रोड नाले बिले एवढे भारी भारी केलेत. काय सुविधा पाहिजे? आमची रिक्षा कुठं आपटत नाही आहे. आम्हाला काय पाहिजे? नोकऱ्या नको आम्हाला, नोकऱ्या काय सर्वांना कोण लावू शकत नाही. पण त्या दादाविषयी कोणी वाईट बोललं नाही. आता लोक कोणी उभा इलेक्शन उभं राहील, बारके पोर उभं राहते, त्याचा फायदा काय आहे? ते 10-5 मतांनी घेणार, गप बसणार, पडणार. त्याला काय दादाला काय चालत नाही. पण जसा दादा पहिलं लाखो मतांनी निवडून यायचा, तर थोडं आता कठीण होईल. 50नी मागं पडेल, 50नी पुढं जाईल, दुसरं काही नाही. यात विरोधक असतात, विरोधक पाहिजे, हे बरोबर आहे. पण दादाविषयी विरोध हे पाहिजे नाही पाहिजे, आमचं म्हणणं असं आहे. आपल्याला काय कमी कुठं आता असं आहे. म्हणजे दादांच्या कामावरही ते पूर्ण खुश आहेत. आणि बाकीच्या शहरांमध्ये जसं असतं की लोक कामं झाली नाहीत म्हणून नाराज असतात, तसं इथे पवारांनी पवारांच्या विरोधात लढू नये, एकत्र राहावं, आणि ते होत नाहीयेत म्हणून लोक नाराज या ठिकाणी दिसतात. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणच्या लोकांचं नेमकी म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो होतो. निवडणुकीचं वातावरण बऱ्यापैकी एकतर्फी असलं तरी या ठिकाणच्या विरोधकांचं नेमकी काय म्हणणं आहे, लोकांचे नेमकी काय प्रश्न आहेत, त्यांचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. कॅमेरा पर्सन अनिल गजलेसह मी सुमित जगदाळे, LS मराठी, बारामती.